हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रविवारच्या दिवशी आम्ही नाश्त्याला डोसे केले होते आणि त्याच्यानंतर मग आता मी जेवणाची तयारी करते. तर जेवणामध्ये यांना नॉनव्हेजचं करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते मटण करणार आहेत. तर आमच्यासाठी मी सोयाबीनची भाजी करायचं ठरवलं आहे. तर बऱ्याच दिवसापासून थोडेसे बासमती तांदूळ तसेच पडले होते, मग त्याचा उपयोग करून आज स्टीम राईस करणार आहे. त्याच्यासाठी पातेल्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आणि त्याच्यानंतर तांदूळ त्याच्यामध्ये घातले आणि तांदूळ थोडेसे बॉईल झाल्यानंतर मग ते मी आपल्या झाऱ्याने काढून घेणार आहे आणि एक चाळणीसारखं आमच्याकडे भांडं आहे, त्याच्यामध्ये मी ते ठेवणार आहे स्ट्रेनरमध्ये. तोपर्यंत साईड बाय साईड मी काय करते की मसाल्याची तयारी करते. नॉनव्हेजसाठी जो मसाला वापरणार आहे तोच मसाला आम्ही सोयाबीनसाठी सुद्धा वाटण जे आहे तर ते यूज करणार आहे. तर त्याच्यासाठी कांदा कापून घेते. कांदा आणि त्याच्यानंतर खोबरं आणि बाकीचे जे गरम मसाले आहेत तर त्याचा उपयोग करणार आहे. धने, मिरच्या. तर आज हे बोलले की मला हिरव्या मिरचीतलं खायचं आहे, म्हणून मग लाल मिरच्या घेतल्या होत्या, पण त्याच्यानंतर मग मी हिरव्या मिरच्या आहेत तर त्या भाजून घेतल्या. तर सगळ्यात पहिल्यांदा कांदा जो आहे तर तो भाजून घेते. कांदा भाजत आल्यानंतर म्हटलं खोबरं जे आहे तर ते मी बटाट्याचे स्लायसर जे असतात त्याच्याने बारीक करते. त्याच्याने काय होतं की मिक्सरमध्ये आपल्याला लवकर करता येतं. आणि तोपर्यंत भात जो आहे तर तो झाला होता रेडी. मग त्याला पाण्यातून काढलं आणि त्या स्ट्रेनरमध्ये ठेवलं. थोडं पाणी निथळलं की मग तो बरंच मोकळा होऊन जातो भात. तर वाटणाची सगळी तयारी करून घेतली. त्याच्यानंतर बाकीचं जे आहे तर ते मसाले जे आहे तर ते भाजून घेतले, इतर गरम मसालेसुद्धा. आणि त्यांचं जे नॉनव्हेजचं जे मटण जे आहे तर ते बनवणार आहेत. आम्ही तोपर्यंत मिक्सरमधून जे आहे तर ते वाटण करून घेते. तर त्यांच्या फोडणीसाठी ते जे उकड बनवणार आहे त्याच्यासाठी ते आधी कांदा घेत आहेत. तर मी रुद्रला इथे विचारते की मी मिक्सर लावू का, नाही तर तो घाबरतो. रुद्रला न सांगता जर मिक्सर लावला तर तो रडायला लागतो, आवाजाला घाबरतो. तर इथे ते त्यांचं जे उकडण्यासाठी मटण टाकत आहेत आणि मी तोपर्यंत सोयाबीनची भाजी जी आहे तर गॅस रिकामा आहे तर ते करून घेते. त्याच्यानंतर भाकरी करणार आहे. तो भात काढत असताना माझ्याकडून ओट्यावर सांडला होता, तर तो अजून किचन ओटा खराबच झालेला आहे. तर भाजी टाकताना मी पहिल्यांदा कांदा टोमॅटो जे आहे तर ते बारीक कापून घेतलेलं आणि नंतर वाटण जे आहे तर ते टाकणारे परतवून घेतले ते. आणि सोयाबीनचे चंक्स पहिले ना मी काय करायचं, मिठाच्या पाण्यात भिजवायचे आणि नंतर मग ते भाजीसाठी वापरायचे. पण त्याने काय होतं, ते इतके लिबलिबीत होतात ना की भाजी बनल्यानंतर ते पूर्ण असं त्यातलं भाजीतलं पण पाणी ॲब्झॉर्ब करतात, तर ते खायला एवढे चांगले लागत नाही. पण जर सोयाबीनचे चंक्स आधी भाजून घेतले आणि नंतर मग त्याचं भाजी बनवली ना तर ते तेवढे नरम पडत नाही, बिलबिलीत असे होत नाहीत. त्याची भाजी जरा चांगली लागते खायला. तर सगळं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. नंतर त्यात थोडंसं मीठ ॲड केलं आणि भाजी तयार आहे. आणि आता पटकन सगळं होतं, त्यांचं पण एक साईडला शिजते तोपर्यंत मी भाकरी करून घेते. आणि
त्यांची जी भाजी आहे ती बनवण्याचं काही शूट केलं नाही, त्याच्यामुळं ते राहून गेलं. आणि नाश्ता एवढा भरपेट झाला होता ना डोस्यांचा, की त्याच्यामुळं जेवण जे आहे तर ते आम्ही दुपारी केलंच नाही, खूप उशिरा केलं. तर पण बनवून ठेवलं होतं आधीच. म्हटलं भूक लागली तर कधी कधी काय होतं की आपण हे असे फर्मेंटेड पदार्थ खातो ना, तर ती लवकर भूक लागत नाही, तेव्हाच आपलं पोट पूर्ण फुल होऊन जातं. पण त्याच्यानंतर मात्र कधी अचानक भूक लागते, त्याच्यामुळे आधीच जेवण रेडी असलेलं बरं. म्हणून म्हटलं की बनवून तर ठेवूया. त्यांना पण नॉनव्हेज जे आहे तर ते खायचं होतं, पण ते शिजवायला पण जसा वेळ लागतोच ना, त्यामुळं म्हटलं आधी सगळं रेडी करून ठेवूया, नंतर जेवायचं असेल तेव्हा जेवूया. तर हे होतं सगळं रविवारच्या दिवशीचं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तर रुद्रला फिरवून आणलेलं, त्याच्यानंतर तो झोपलेला. म्हटलं आता लादी पटकन पुसून घेऊया. आज फक्त किचन आणि हॉल पुसून घेते, कारण बेडरूमचं मला काय करायचं, बेड खाली काय होतं की झाडणं पूर्णपणे होत नाही ना कधी कधी, तर त्याच्यात बरीचशी धूळ जमा झालेली असते, तर ते सगळं मला आवरायचं आहे. म्हटलं रुद्र झोपलेला आहे, तर झोकात रुद्राचा बेडमध्येच असतो आणि रुद्राचा झोका ठेवल्यानंतर जागा अशी काही उरत नाही म्हटलं, आणि फॅन बंद करू शकणार नाही म्हटलं, मग नंतरच तिथले करता येईल क्लीन. मग तोपर्यंत हॉल आणि किचन जे आहे तर ते पुसून घेऊया, कारण आता एवढी गरमी आहे प्रचंड की ना खालची लादीसुद्धा गरम व्हायला लागते, की म्हणजे थोडंसं लादी पुसल्यानंतर तर थंड वाटेल, म्हणून म्हटलं फरशी पुसून घेऊया. आणि रुद्रसुद्धा खेळत असतो, तर थोडं क्लीन असेल तर तेवढंच चांगलं. लादी पुसून झाल्यानंतर जे दोरीवरचे कपडे होते ते काढले आणि त्यांच्या घड्या घालून ठेवते. म्हटलं रुद्र झोपलाय तर आज माझे जे कुर्ते आहेत तर त्यांना इस्त्री करून घेऊया. रेग्युलर करणं होत नाही आणि चुरगळले जातात, आणि कॉटनचेच असल्यामुळे तर ते चुरगळतातच. मग पहिल्यांदा कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि त्याच्यानंतर इस्त्री करायला बसते. रेग्युलर काही आपल्याकडून काही काही गोष्टी करणं होत नाहीत, तर मग यांचं कसं असतं की यांचे जे शर्ट्स आहेत तर ते शाळेमध्ये जाताना तेव्हा ते प्रेस केले जातात. पण माझ्या कुर्त्यांना असं वेगळा वेळ भेटत नाही मला करायला. म्हटलं आता करून घेऊया. तर एक कुर्ता झाला की तेवढ्यातच काय झालं की रुद्र उठला होता, त्याच्यामुळं त्याला बघता बघता, कारण की तो म्हणजे जरी आई असलं तरी पण तो काय होतं की आपण जे काम करत असतो त्या वस्तू त्याला पकडायच्या असतात, आणि मग तो तिथे येणारच. म्हणून मग आधी म्हटलं तो झोपलेला तेव्हाच करून घ्यावा. पण एकच कुर्त्याला इस्त्री करून झाली होती की तेवढ्यात तो उठला. मग त्याला त्या वॉकरमध्ये ठेवलं. म्हटलं साईडला थोडंसं राहील म्हणून, नाहीतर असं धावत येतो अचानक, म्हणून इस्त्री गरम असली की पकडायची भीती वाटते, म्हणून त्याला त्याच्या वॉकरमध्ये ठेवलं. आता वॉकरमध्ये सुद्धा तो इतका म्हणजे पळायला लागला आहे ना, पहिल्यांदा त्याला जमत नव्हतं, पण आता मस्त तो त्याच्यातून सुद्धा भरभर चालतो. मग काही असं थोडंसं रिस्की काम असेल ते करायचं असेल त्याला वॉकरमध्ये टाकून देतो. तर मी कपड्यांच्या इस्त्री करत होते तेवढ्यात आई देवपूजा करायला घेतल्या. मग तिकडे गेला रुद्र, तर इस्त्री करून झाली ह्यांच्या टी शर्ट्सला आणि माझ्या काही कपड्यांना इस्त्री करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकाला आज भेंडीची भाजी आणि चपातीच करायच्या, तर कणिक मळून घेते. आणि भेंड्या ज्या आहेत तर त्यांना मी पाण्यातून काढून ठेवले असं चाळणीमध्ये. म्हटलं नंतर मग कपड्याने पुसून घ्यायला लागतात ना, मग तोपर्यंत थोडं पाणी निथळून जाईल. तर या भेंड्या अर्धा किलो आणल्या होत्या, पण त्याच्यामधल्या ना बऱ्याचशा भेंड्या ज्या आहेत त्या त्यांनी बर निघाल्या, कारण रात्रीच्या वेळेस घेतल्या ना, त्या अंधारात काही नीट समजलं नाही, दिसताना फ्रेश दिसल्या असत, मोडून बघायला पाहिजे होती की कोवळी आहे की नाही. तर बऱ्याचशा भेंड्यांनी बर निघाल्या आणि त्याच्यातल्या खिडक्यासुद्धा खूप निघाल्या, तर त्याच्यातली बऱ्याच भेंड्या टाकून द्यायला लागल्या त्याच्यातल्या. आणि आता दोघींनाच करायची म्हणून मग सगळी नाही घेतली, त्यातली थोडीशी ठेवली. तर त्याच्यासाठी मी काय केलं की लसूण जो होतं कापून टाकला आहे आणि मिरची टाकली. मिरची थोडीशी उभ्या साईडची ठेवली आणि कढीपत्ता पण जाऊन मी कापूनच टाकते, त्याच्याने खायला जरा बरं पडतं. थोडी हळद आणि नंतर भेंडी ॲड करून भेंडी हलवून घेतली. थोडीशी कुरकुरीत करायची होती मला, पण ती काही तशी झाली नाही. आणि एकदा मी एक रेसिपी पाहिली होती, त्यांनी ना त्याच्यामध्ये ओवा टाकला होता आणि मी पण टाकून पाहिलेलं, छान लागतं ओवा टाकला तरी. तोपर्यंत रुद्र आजीसोबत खेळते.
रुद्र असं प्रत्येक वस्तूला असं धरून चालतो आणि थोडंसं आता ना प्रयत्न करायला बघतो आहे मोकळं सोडण्याचा, पण थोडा बॅलन्स जातो की मग तो सोडून देतो, घाबरतो तो पडण्यासाठी. तरीसुद्धा प्रयत्न चालू आहेत, बघूया कधी अचानक चालले सांगता येत नाही. आणि रुद्रचा बड्डे आता 11 मेला येणार आहे रिसेंट थोड्या दिवसातच. तर त्याच्यासाठी म्हणजे रुद्रच्या मावशीने प्रियंकाने सायकल मागवली होती, पण ती लगेचच डिलिव्हरी झाली. म्हणजे दुपारी आमचं जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर सायकल मिळाली, पण ती पूर्णपणे म्हणजे सेपरेट आहेत त्याचे पार्ट सगळे, त्याला असेंबल करावे लागेल. रुद्रला खाली घेऊन जाते तर तिकडे एक छोटी मुलगी आहे, तर तिच्या सायकलवरती तो बसायला हट्ट करतो. आता 10-1 दिवस बाकी आहेत तरीसुद्धा म्हटलं ती वापरायला घेऊया, कारण शेवटी त्याला एवढं काही कळत नाही. तर मग ती बड्डे ॲज अ गिफ्ट म्हणून आहे, पण त्याला एवढं काही समजत नाही, पण तो त्याचा वापर तरी सुरू होईल म्हणून ती असेंबल करून घ्यायची. आता ती ह्यांच्याकडून, यांना जेव्हा वेळ असेल तर तेव्हा ते देतील असेंबल करून. त्याच्यानंतर रुद्र भाजी करून झाल्यानंतर म्हटलं चपात्या करून घेऊया. आणि रुद्रचा भात जो आहे तो आता मी थोडा उशीरच बनवते, कारण मला क्लासला जायचं असतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने आई त्याला भात घालतात ना. मग आता दुपार एवढी गरमी आहे तर की तो खराब होऊ शकतो, म्हणून मी दुपारच्या वेळेत बनवतच नाही. मग मला जायच्या 15-1 मिनटं आधी तर मी रुद्रसाठीचा जो भात आहे तो बनवून घेते. दुपारी त्याला थोडीशी चपाती किंवा आपल्यातलंच काहीतरी भरवलं ना तो खातो. आणि कलिंगड तर रोजच्या रोज असतंच, म्हणजे त्याला आवडतंही खूप आणि बरंच खातो तो, म्हणजे म्हणून त्याला आम्ही दुपारच्या वेळेत कलिंगड देतो. त्यानंतर आमच्या जेवणासोबत तो चपाती किंवा भाकरी काय असेल तर ते खातो. तर सगळं करून झालं त्याच्यानंतर किचन ओटा आवरून घेते. रुद्र त्याच्या वॉकरमध्ये बसला आहे, त्याला किचनमधल्या वस्तू फार आवडतात, काही ना काही पकडायचं असतं. त्यानंतर आमचे दुपारचे जेवण ते झाले आणि नंतर अराऊंड 4 वाजता आम्हाला रुद्रचं पार्सल मिळालं. तर त्याची अनबॉक्सिंग आम्ही करतो आहे. आणि फक्त बॉक्स बघूनच रुद्र एक्साईट झाला होता. त्याच्या आतमध्ये काय आहे त्याला काही कळत नाही आहे, पण तो एक्साईट झाला होता. तर या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच व्लॉग पाहत राहा. बाय बाय.